ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईस 2-3 दिवसापासून ब्लॉग मी थोडा लेट बनवत आहे. सध्या लेट उठत आहे मी, सो त्यामुळे आणि मिनी ब्लॉग पण चालू आहे ना, सो त्यामुळे थोडंसं सो मी आता नाश्ता करत आहे. खिचडी आहे गाईस, खिचडी करतो आणि ऑफिसला निघतो. चल बाया. हे गाईस ऑफिसला पोहोचलो आहे मी. चला तुम्हाला टी ब्रेकला भेटतो मी. आणि पाऊस पण चालू होणार असं वाटत आहे, वातावरण कसं झालं आहे आजचं. भेटतो तुम्हाला टी ब्रेकला. या दोघांची झगडा लागली गाईस बघा, कुमारची आणि राजूची. हा म्हणते फेकून देईन, हा म्हणते मी बी फेकून देईन. एकामेकाला फेका आणि मी पोहा खातो, ते पण इंदोरी पोहा. पूर्ण मॉडिफाय केले आहे दुकान. 40ला 30ला 20ला रेटला पण वाढवलं आहे अण्णा ना. ए घे ना कुमार, घेतलं का? लेकराला छोट्या प्लेट घे घे खातो गाईस. चला गाईस, नाश्ता झाला आहे, टी ब्रेक कंप्लीट झाला आहे माझा. शेंगदाणे घेतले आहे, फ्लोअरवर जाऊन खातो मी. आणि काय यार, BMW तर BMW आहे आपली. कधी येईन BMW? स्वप्नात बघू. स्वप्न पूर्ण करायला खूप कष्ट लागतात. बघू आता आपलं स्वप्न पूर्ण कधी होणार, त्यासाठी खूप मेहनत करावं लागेल. येणार BMW तर येणारच. चला गाईस, भेटतो तुम्हाला लंच ब्रेकला. काहीच मला लंच ब्रेक झाला आहे. आज टिफिन नाही आणला होता मी, वडापावच खाणार बाहेर. मी काहीला जस्ट कॉल करून सांगितलं की मी बाहेरच जेवण करणार आहे. इच्छा झाली की वडापाव खाऊ. वडापाव खाता आहे मी. थँक्यू. हां, मिनी ब्लॉग आहे सगळं माझं. दादानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. दादा थँक्यू. हा बाय बाय. चला गाईस, पोट भरून जेवण झालं आहे आता माझं. मी आता अंदर जातो आणि मला अंदर काय घेऊन जायचं माहीत आहे? थम्सअप घेऊन जायचं. आणि एवढा मोठा टास्क आहे माझ्यासाठी, तो अंदर घेऊन जायचा. इच्छा होती काहीतरी बाहेर काहीतरी खायची, बट बाहेर तर काहीतरी खाल्लं नाही मी. फक्त 2 वडापाव खाल्ले. तर वडापावमध्ये पोट भरलं आहे माझं. मी थम्सअप पिऊन आता ते पचवा लागेल. किती बसते काय बसते, जातो आता. गाईस ऑफिस लॉग आउट झालं आहे 6 वाजता. सगळ्यांचं नाही, कमी लोकांचं झालं आहे. ज्यांची लीड झाले आहे तो त्यांना सोडलं आहे गाईस. सो मी लवकरात लवकर माझ्या प्रॅक्टिसला जातो आता, पथकच्या प्रॅक्टिसला. गाईस ताईला कॉल करून सांगतो सगळ्यात पहिले. गाईस ऑफिस तर सुटलं आहे. मी आता खराडी बायपासच्या चौकमध्ये उभा आहे, म्हणजे पेट्रोल पंपशी. बघा बॅक साईडला पेट्रोल पंप दिसत असेल. आणि इथं बदाम शेकची मस्त एक मोठीशी बंडी लागून आहे, म्हणजे एक दुकानच आहे, शॉपच आहे. सो मी बदाम शेक देत आहे. मला पथकच्या प्रॅक्टिसच्या अगोदर काहीतरी खाऊन जावं लागते ना. खात नाही मी, काहीतरी प्यायची इच्छा झाली आहे, थंडगार काहीतरी पिऊ म्हटलं आणि जातो म्हटलं पथकच्या प्रॅक्टिसला. मस्त वाटतं आहे. सो आता मी मम्मीला पण फोन केला आहे, ताईला पण फोन केला की सांगितलं आहे लवकर ऑफिस झालं आहे म्हटलं माझं. तो मी आता जातो माझ्या प्रॅक्टिसला, पेतो आणि लवकरात लवकर जातो. आणि मग घरी पण जायचं आहे. तो 6 वाजले, लवकरात लवकर घरी जातो मी. आणि पथकची प्रॅक्टिस करतो. आज वाजवायला मजा येईल घरी. पथकची प्रॅक्टिस करतो आणि घरी जातो. अजून एक गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर मला दिवस बघायला भेटत आहे गाईस. बघा
करायला एवढी मजा आली ना, खूप म्हणजे खूप मजा आली. एवढा क्राऊड ना गाईज, एवढा मस्त क्राऊड, मजा आली आज. फुल एनर्जी समोर वाजवला आज आणि आज. चला गाईज आता घरी निघतो मी. घरी जातो मी. गाईस घरी आलो आहे मी, फ्रेश वगैरे झालो आहे आणि रोहिणी ताईचे कामच चालू आहे सध्या तिच्या ऑफिसचे. तू जेवली का रे? जेवली पोट भरून? मी जेव मग नक्की. ठीक आहे जेवतो. ताई बोलते आहे की जेवण कर म्हणून, मी जेवण करतो गाईस. आणि बघा याचे ऑफिसचे कामं चालू आहे इकडं. ताट वाढतो. काय आहे जेवणात? ओ अंडा भुर्जी, अंडा भुर्जी आणि राईस. काय रे एवढं काय कशाला ठेवलं तू? हां पोट भरलं. ठीक आहे मी वाढतो, जेवतो. काय चॉकलेट आहे बाबा, हे बोलते. अच्छा हे चॉकोपाई. घे मला ठेवशील थोडं. चला गाईज मी अंडा भुर्जी आणि भात खातो. गाईज जेवण वगैरे झाले आहे, भांडे पण आवरून झाले आहे माझे. रोहिणी त्याचं काम करते. तिला म्हटलं लवकर काम कर आणि लवकर झोप म्हटलं, उद्या सकाळी उठून परत आपल्याला ऑफिसला जायचं. तर मित्रांनो ब्लॉग बघितला असेल, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मेन महत्त्वाचं आज की आज मी तुम्हाला पथकची प्रॅक्टिस दाखवली. म्हणजे आमची पथकची प्रॅक्टिस चालू होती. एंडला ना सरनी सगळ्यांना बोलवलं एका असं गोल राऊंडमध्ये आणि एवढ्या एनर्जीनं आम्ही वाजवलं ना, ढॅक करा करा ढॅक करा करा. एवढी मजा आली ना गाईस. एका मुलाला मी फोन दिला आणि खूप दिवसापासून इच्छा होती की माझी पथकची प्रॅक्टिस तुम्हाला दाखव. जेव्हा कुठला तरी मुलगा राहायचा तर त्याच्या हाती मी फोन द्यायचो की व्हिडिओ काढायला. नाहीतर सगळेजण बिझी असतात ना गाईस वाजवण्यामध्ये. सो त्यामुळे आज तो चान्स भेटला गाईस. सो आज फायनली पथकचा प्रॅक्टिसचा ब्लॉग मी बनवला आहे. सो मित्रांनो तुम्हाला पथकची प्रॅक्टिस कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढ्या एनर्जीमध्ये वाजवली ना गाईस, याच्याहून अजून म्हणजे गणपतीमध्ये एवढ्या याच्यामध्ये वाजवायचं आहे ना अजून. आता आम्हाला फुल एनर्जीमध्ये वाजवायचं आहे. सो गाईस तुम्ही बघितलं असेल आजची एनर्जी कशी वाजवली मी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. पथकची तुम्हाला प्रॅक्टिस कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय गाईज, गुड नाईट अँड बाय.